एमपीएससीच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचे पेपर फुटले असा आरोप अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगर्डे यांनी केला होता। सुरुवातीला आयोगाने हे सगळे आरोप फेटाळून लावले। सोबतच मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा देखील त्यांना इशारा देण्यात आला। मात्र आता या प्रकरणामध्ये जवळपास 6 जणांना अटक झाली आहे आणि पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय देखील झाला। पेपर फुटीचा सगळ्यात आधी आरोप करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। ऋषिकेश गांगर्डे जे आहेत तर ते आपल्या सोबत आहेत। आता पहिल्यांदा जर बघितलं तर एमपीएससीने नकार दिला होता, आपण आरोप केला होता की हे पेपर फुटलेले नाहीत म्हणून आणि मानहानीचा गुन्हा दाखल करू असं देखील म्हटलं होतं। आता त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे, अगदी अटक कारवाई जी आहे तर ती होते आहे। समाधानी आहात का? नेमकी काय? नाही, समाधानी नक्कीच नाही, कारण अगोदर अध्यक्ष आणि सचिवांनी जे जबाबदार व्यक्ती त्या महत्वाच्या पदांवर बसलेले आहेत तर त्यांनी स्टेटमेंट दिले होते ऋषिकेश गांगर्डे नापास झाला, त्याला री एक्झाम पाहिजे, म्हणून त्याने खोटे आरोप करतोय, आयोगाची प्रतिमा मलिन करतोय, म्हणून आम्ही त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू। त्यात एक विशेष गोष्ट अशी की प्रतिमा मलिन, पण आता त्यांनी कबूल केलंय की आरोप खरे होते, पेपर फुटला आणि री एक्झाम त्यांनी डिक्लेअर केली, पण आता प्रतिमा मलिन तशीच राहिलेली। मग आता त्याची आयोगाची प्रतिमा मलिन कोणा झाली ना, त्याची नैतिक जबाबदारी हे अध्यक्ष आणि सचिवांनी घेतलीच पाहिजे, कारण शेवटी आयोगाची प्रतिमा जपणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे। अध्यक्ष आणि सचिव नात्याने त्यांचं पण कर्तव्य आहे की आयोगाची प्रतिमा मलिन होऊन नसेल द्यायची तर त्यांनी राजीनामा द्यावा। बरं, आता ही री एक्झाम होते आहे तर ह्याचा नेमकं आता विद्यार्थ्यांना नेमकं काय होईल, फायदा होईल किंवा काय? कारण पुन्हा तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, इतरांनी देखील मेहनत त्याच्या अगोदर केली होती। आता ते री एक्झाम हे एक गाजर दिलेलं आहे, तसं त्यांनी सांगितले की एकाच विद्यार्थ्याला क्वेश्चन मिळाले होते। एमपीएससीच्या आयोगातले माणसं एका विद्यार्थ्यासाठी क्वेश्चन फोडणार आहेत का? एमपीएससीच्या